श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 159 आणि 160. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, तुम्ही सांप्रत म्हणजे सध्याच्या घडीला तुम्ही सांप्रत जसे आहात ते केवळ तुमच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच आहात. तुमच्या स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळेच आहात. तुम्ही तुमच्या अगोदरच्या असणेपणाकडे डोळेझाक करता, त्यामुळे तुम्ही वस्तुतः जे नाही तेच होऊन राहण्यास तुम्ही स्वतःच अत्यानंदाने होकार दिला आहे. आणि आता मात्र आरडाओरडा किंवा तक्रार करता की आपण जर जे नाही आहोत तसे का आहोत म्हणून, आणि याचीच व्यर्थ कारण मीमांसा करत राहता. तुमच्या सर्व कारण मीमांसा ह्या मिथ्या आहेत. तुम्हाला देह हेच माझे रूप असा कल्पनारूपी रोग जडला की कल्पनारूपी जगाचा जन्म झालाच समजा. एकदा का तुम्हाला देह हेच माझे रूप असा कल्पनारूपी रोग जडला की कल्पनारूपी जगाचा जन्म झालाच समजा, मग त्यात तुम्ही इच्छा आकांक्षाचे ज्या पुऱ्या कधीच होत नाहीत अशा इच्छा आकांक्षाच्या फासात अडकता आणि म्हणून सदैव विव्हळता आणि आहे ते टिकेल की नाही या भीतीत सतत वावरता. दमता थकता हाती काहीच लागत नाही, म्हणून सुटका म्हणून मुक्तीच्या वायफळ कल्पना उराशी बाळगता. त्यामुळे पुष्कळ कर्मकांडे करत बसता. मन एकाग्र काय करता, ध्यानधारणा काय करता, देह मनाला वाटेल तितके काय कष्टविता, काय काय करता. पण प्रथमपासूनच वाट चुकल्यामुळे, प्रथमपासूनच रॉंग टर्न घेतल्यामुळे तुम्ही कुठेच पोचत नाही. कारण मी देह आहे हे पुसून टाकणे जमले नाही. आत्मनिरीक्षण, ध्यानधारणा वाटेल ते करा किंवा काहीही करू नका. ही सर्व कर्मकांडे काहीही कामाची नाहीत. कामाचे इतकेच आहे की स्वतःत बुडवी मारून असा. कामाचे इतकेच आहे की स्वतःत बुडी मारून असा. हाच सोपा झटपट योग आहे. यामुळे आपण काय नाही हे कळते. तुम्हाला अज्ञान किंवा भ्रम हा कधी झालेलाच नाही, पण हे ज्या कल्पित स्वला झाले त्याला मात्र तुम्ही हुडकून काढा. सूर्याचा प्रकाश कितीही प्रखर असला तरी दगडाखाली अंधार असतो, तिथे सूर्याचे काही चालत नाही. तसे देह माझे रूप मानले की त्या दगडाखाली आत्मस्वरूप विषयाचा अंधार हा राहणारच. कारण बोध प्रकाश बाहेर कितीही स्वच्छ असला तरी त्याचा काही उपयोग नाही. पण ही अशी देहबुद्धी निर्माणच का व्हावी असा तुमचा प्रश्न असेल तर का म्हणून विचारू नका. त्याची हजारो कारणे देता येतील. म्हणून कशी निर्माण झाली हे नेमके विचारा. प्रसवशील कल्पना जे कल्पिते ती त्याच्याशीच सदैव एकरूप होऊन राहते. हा तिचा मूलभूत किंवा अंगीभूत असा स्वभाव आहे. पण आपण तिच्या अगोदरचे असल्यामुळे व आपल्या असणेपणाचाच या कल्पनेला आधार असल्यामुळे, आपल्याच प्रकाशात सर्व खेळ चालत असल्यामुळे आणि ती आपल्या प्रकाशात असल्यामुळे म्हणजेच ती परप्रकाशित असल्यामुळे आपण पाहिजे तेव्हा तिच्याकडे अलक्ष करून
तो आधार काढून घेऊ शकतो, परंतु आपण आपल्या या मूलभूत अधिकाराचा वापर करत नाही. सर्वापेक्षा तुम्ही तुमचे अमुक-तमुकपणच जपता. मी असे असावे ही इच्छा इतर इच्छांपेक्षा फार प्रखर असते. पण स्वरूप धर्म म्हणजे आपण असे असावे असे वाटणे, ज्यामुळे शक्य होते. तो अगोदरपणे असणारा स्वधर्म होय. तो अगोदरपणाने असणे पण हाच तो स्वधर्म होय. असावे वाटणे ब्रह्मदेवापासून किडामुंगीपर्यंत सर्वांना सारखेच आहे. या पातळीवर सर्वे एकच एक. या पातळीवर सर्व एकच एक. तेरे चिराग अलग हो, तेरे चिराग अलग हो, मेरे चिराग अलग. तेरे चिराग अलग हो, मेरे चिराग अलग, मगर मगर उजाला तो फिर भी जुदा नहीं. उजाला तो फिर भी जुदा नहीं. भाग 160. एका साधकाने श्री महाराजांना विचारले, रमण महर्षीबद्दल आपले काय मत आहे? रमण महर्षीबद्दल आपले काय मत आहे? महाराज म्हणत, आम्ही दोघेही एकाच अशा अगोदरच्या स्थितीत आहोत. आम्ही दोघेही एकाच अशा अगोदरच्या स्थितीत आहोत. पण तुम्ही स्वतःला देहबुद्धीच्या ओळखीनेच ओळखता. तुम्हाला तुमची सनातन स्थिती माहीत नाही, म्हणून नामरूप म्हणजेच मी अशी दुर्बुद्धी तुमच्या ठिकाणी आहे. आम्ही दोघे भेटलो असतो तर कदाचित बोललो पण असतो. एक माणूस दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून ओळखतो, तसा एक ज्ञानी माणूस दुसऱ्या ज्ञानी माणसाला ज्ञानी म्हणूनच ओळखतो. तुम्ही स्वतःला जसे ओळखता तेच तुम्ही असता. तुम्ही स्वतःला जसे ओळखता तेच तुम्ही असता. दुसरे कसे असू शकणार? तुमचे वास्तविक रूप तुमचे तुम्हालाच माहीत नाही. तुमचे वास्तविक रूप तुमचे तुम्हालाच माहीत नाही. पण याकरता तुम्ही ऐकीव, वाचीव, सांगीव इत्यादी ज्ञानापासून सर्वथा मुक्त होऊनच किंवा ते निष्ठुरपणे पुसून टाकूनच तुम्हाला तुमचा शोध स्वतःचा घ्यावा लागेल. सध्या तुम्ही ऐकीव वाचीव जे आहे त्याच आकाराचे तुम्ही आहात. जसे तुम्ही स्वतःला कल्पिणार तेच तुम्ही असणार. दुसरे काही असण्याचा प्रश्नच येत नाही. जे जे होते जाते दिसते भासते त्याबरोबर वाहत मात्र जाऊ नका. म्हणजे तसे न होता त्याला ते आपण नाही हे ओळखा. म्हणजेच त्याचे आतून बाहेरून निरीक्षण करा. ते स्वतः न होता ज्याच्या आधारावर तुम्ही अमुक तमुक म्हणून वावरता त्या अगोदरपणाच्या असणेपणात मात्र काहीच बदल होत नाही. ते सदैव अपरिणामीच असते. ते सदैव अपरिवर्तनशील असेच असते. जसेच्या तसे असते. अमुक तमुक वाटणे हे मात्र सदैव परिवर्तनातच असते. पूर्णत्व हे सदैव पूर्णच असते, म्हणूनच ते मुक्त असते. दोन्ही हात फैलावून ते तुमच्या भेटीसाठी सदैव आतुर आहे. पण तुम्हालाच ते नको आहे. तुम्हाला क्षुल्लक देहाला कवटाळून बसणेच आवडते. त्याला कोण काय करणार? वास्तविक पाहता तुम्ही तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. वास्तविक पाहता तुम्ही तुमच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. कितीही दूर गेला तरी असणेपणाचा ज्ञान सूर्य तुमचा पाठलाग करतोच. तो सदैव तुमच्या समोरच असतो व तुमची सावली तुमच्या सोबतच राहते. तुम्ही सावलीपासून कधीही मुक्तता मिळवू शकत नाही. तसे हे समजा.
तुमचे असणे, नसणे, होणे, जाणे याचे ज्ञान ज्यामुळे होणे शक्य होते, तेच तुमचे अगोदरपणाने असणारे शुद्ध असणे पण आहे, उगमस्थान आहे. म्हणून म्हणून उगमच असा तुम्हीच कल्पनेने खोटे जग निर्माण करता. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हीच कल्पनेने खोटे जग निर्माण करता, पण त्याची मात्र खरी काळजी, खरी चिंता सदैव करत बसता. याला काय म्हणावे? यावर उपाय एकच, मी आणि माझे यावरील जे तुमचे लक्ष आहे, ते स्वतःकडे वळवा व मी व माझे यांचे कळणे ज्यामुळे शक्य झाले, त्या अगोदरपणात या. बस, दुसरे काहीच करणे नको. गुरुची आवश्यकता आहे की नाही याबद्दल एकदा श्री महाराज यांना प्रश्न विचारण्यात आला. श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, आपल्या हृदयात अगदी खोल जो आहे म्हणून जो कालातीत प्रकाश आहे व शांतपणे स्थिरपणे तेवत आहे, तोच खरा गुरु. तोच कधी आतून मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला मार्गदर्शनाची गरज वाटली तर गुरुची गरज आहे हे आपोआप ठरते. त्यामुळे गुरुची गरज आहे की नाही हे तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला तसं वाटलं तर गरज आहे, तसं वाटलं नाही तर नाही. म्हणून अंतर्गुरूच बाह्यगुरु म्हणून काम करतो, असेच म्हणणे योग्य ठरते.